वर हे पाहायला मिळत आहे आणि ते हाताळलं जात आहे गोवा राज्यातील फिरकीमय गोलंदाज संदेश ठाकूर. यावेळी सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा पहिल्या वहिल्या चेंडूवरती असफल ठरतोय. तो प्रसाद राणेचा ज्या पहिल्या वहिल्या चेंडूवरती अजूनही खातं उघडणं धावांचा श्री गणेशा करणं हे मात्रच थोडंसं दूर पाहायला मिळालं ते प्रसाद राणेसाठी. पहिल्या वहिल्या चेंडू हा एका अचूक टप्प्यावरती या मैदानावरती पाहिलं तर खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक नैसर्गिकरित्या अशी खेळपट्टी पाहायला मिळते. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रोहन साळगावकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने स्वतःचं आणि सांघिक धावसंख्येचा आरंभ श्री गणेशा केला जातोय तो प्रसाद राणेकडनं. नाममात्र एकेरी धावफलकावरती निर्णायक लढत 2 सामने हे गमावल्यानंतर ही गाठ पडते माऊली कास संघ विरुद्ध. आणि या सामन्यामध्ये जर परती केली विजयाने सांगता होईल का या मैदानावरती ती मंदार स्पोर्ट मालवण संघासाठी. मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते ती संदेश ठाकूरची. कारण यावेळी एक झेल सुटताना पाहायला मिळतोय. जीवनदान मिळतंय ते विशाल लुडबेसाठी. ज्या एकेरी धावसंख्येने विशाल लुडबे आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती नाममात्र 2 धावा बिनबाद धावफलकावरती. माऊली कास संघ नशिबाची साथ सुदैवाची साथ या संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळी मधल्या आणि डाव्या यष्टीवरचा हा वेगवान मारा पाहायला मिळतोय तो संदेश ठाकूरचा. बघावं लागेल पंचांचा निर्णय येणं अपेक्षित. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारतय ती नाममात्र 3 धावा धावफलकावरती. गोवा राज्यातील हा एक धुरंधर गोलंदाज कित्येक मैदानं आपल्या गोलंदाजीच्या बोटांवरती फलंदाजांना नाचवलं. यावेळी जमिनीला घरंगळत जाणारा फटका सुरेख क्षेत्ररक्षण होतंय ज्या चेंडूवरती एकेरी धाव मिळते ही विशाल लुडबेसाठी. एकेरी धावसंख्येने धावसंख्या ही पाहायला मिळते ती अवघ्या 4 धावा. अजूनही तो मोठा फटका पाहायला मिळत नाही कारण पहिलं वहिलं हे कोकण 9 सुपर ओव्हर षटक आणि या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोकेवरनं चेंडू टोलवला जातोय. पहिला वहिला चौकार या इनिंगमधील इलयगो चौकार हा पाहायला मिळतोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 8 धावा धावफलकावरती. पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि पहिल्या वहिल्या षटकामध्ये जे क्षेत्ररक्षणाची पाबंदी होती ती कुठंतरी उठली जाते. क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं होतंय हे सीमारेषेजवळ म्हणजे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप मिड विकेट. तर काहू कॉर्नरच्या दिशेने रोहन साळगावकर, डीप लॉंगॉनच्या दिशेने महेश साकळकर हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय तो प्रजेश नाईक अर्थात विकी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. ज्या विकी नाईकच्या नावावरती प्लेझर ही स्वयंचलित वाहन म्हणजे 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय तो गोवा राज्याचा. यावेळी फटका हा मिस टाइम पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉसचा चेंडू विशाल लुडबेसाठी जो एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती ती 9 धावा. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज पाहायला मिळतोय तो माहुली कास संघाकडनं प्रजेश नाईक अथवा विकी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. यावेळी स्ट्राईक एंडवरती आक्रमक चणीचा खेळाडू प्रसाद राणे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा उजव्या यष्टीवरचा गोलंदाजाने फलंदाजाला थोडंसं फॉलो केलं आणि एका अचूक टप्प्यावरचा चेंडू ज्या चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होते ती विकी नाईकच्या गोलंदाजीवरती. याच गोलंदाजीची अति आवश्यकता ही माऊली कास संघाला. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर मंदार स्पोर्ट मालवण संघ ग्रामीण भागातील खेळाडू. यावेळी झेल सुरेख पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगला आणि प्रसाद राणेची खेळी ही समाप्त होताना दिसते छोटेखानी. पहिला वहिला हादरा बसतोय मंदार स्पोर्ट मालवण संघाला आणि मोठा मासा गळायला लागतोय तो माऊली कास संघाच्या दिशेने. प्रसाद राणे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज एक आक्रमक शैलीचा फलंदाज नेव्हिल हा मैदानात पावले टाकताना दिसतोय तो या मैदानावरती. पहिलं वहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं. तो डावखऱ्याचा फिरकी गोलंदाज कित्येक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर या किताबाने सन्मानित केलेला हा खेळाडू
तो संदेश ठाकूर आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून विकी नाईक यावेळी मात्र एका लयमध्ये पाहायला मिळतोय तो गोलंदाजीवरती. खेळपट्टी पाहिली तर अतिशय पोषक खेळपट्टी, एक नैसर्गिकरित्या या मैदानावरती गोलंदाजाला साथ मिळणारी खेळपट्टी. बहुतेक खेळपट्ट्या ह्या फलंदाजींसाठी अनुकूल असतात, मात्र ही खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजांसाठी. यावेळी फटका मिस टाइम होतोय, यष्टीरक्षक झेल खाली येतोय आणि एक सुरेख झेल टिपला जातोय. त्या झेलवरती फलंदाज नेव्हिलची खेळी समाप्त होताना दिसतंय. आल्या पावली त्याला माघारी परतावं लागतंय आणि दुसरा हादरा बसतोय तो मंदार स्पोर्ट मालवण क्रिकेट संघाला. प्रारंभीच्या 2 लढती गमावल्यानंतर त्या 2 लढतींमध्ये झालेल्या चुका सुधारून या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने परती करण्याची गरज होती, मात्र फलंदाजीमध्ये सूर सापडत नाही. तो फलंदाजांना प्रसाद राणे त्यानंतर मात्र नेव्हिल हे 2 फलंदाज माघारी परतत आहेत. तर सलामीवीर विशाल लुडबे एका बाजूने मैदानावरती पाहायला मिळतोय, तर त्याला साथ देण्यासाठी डावखुऱ्याचा फलंदाज नितेश मांजरेकर हा नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. षटक क्रमांक 2 या पॅवलेट एंडकडनं औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व 2. पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने नो चेंडूचा आणि फलंदाजाला संधी असेल ती फ्री हिटची, म्हणजे या पुढचा चेंडू त्याच्यावरती मनाजोगा फटका खेळायचा आणि ती संधी मिळते डावखुऱ्याचा फलंदाज नितेश मांजरेकरला. आणि नितेश मांजरेकर बघावं लागेल की वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा हा या मैदानावरती कशा प्रकारे करतोय की त्या फ्री हिटच्या चेंडूवरती थोडासा अंकुश लावला जाईल का विकी नाईककडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने वेगवान मारा. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मधल्या एष्टीवर चेंडू पडल्यानंतर उजव्या एष्टीवरून थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. एक आउटस्विंग पद्धतीचा चेंडू म्हणावं लागेल तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. ज्या चेंडूवरती नितेशकडे कुठचंही उत्तर न होतं, एक नामी संधी हुलकावणी दिली गेली ती फ्री हिटच्या चेंडूवरती. यावेळी मात्र फटका फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी, गोलंदाज स्वतः झेल खाली येतोय आणि कुठचीही चूक होताना दिसत नाही. तर नितेश मांजरेकरची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते ती 3ऱ्या गडीच्या रूपात. खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय सुरुवातीपासून मंदार स्पोर्ट मालवण संघाचं. 6 षटकांचा सामना, मात्र त्या 6 षटकांमध्ये प्रारंभीचे सलामीवीर फलंदाजांकडनं भागीदारी करणं हे नितांत गरजेचं होतं. मात्र त्या मैदानावरती पाय स्थिरस्थावर करायला देत नाहीत ते गोलंदाज. पूर्णपणे वर्चस्व गाजवतायत प्रारंभीच्या षटकांमध्ये. माहुली कास संघाचे गोलंदाज कंबर कसतायत आणि फलंदाजांना नांगी टाकायला लावतायत खऱ्या अर्थाने ते माहुली कास संघाचे गोलंदाज. विकी आतापर्यंत 3 धावा देतोय आणि 3 गडी बाद करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन फलंदाज आशु परुळेकर हा नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर सलामीवीर स्ट्रायकरच्या दिशेने विशाल लुडबे यावेळी बॅकफुटला जातोय, आपल्या फटक्याला जागा करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि गोलंदाज आमिर गडेकर सज्ज होतोय. तो वैयक्तिक पहिलं तर सांघिक 3रं षटक हाताळलं जातंय ते माऊली कास संघाकडनं. आता मात्र आमिर गडेकरच्या समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशु परुळेकर स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. या मैदानाचा बराचसा अनुभव त्या आशूच्या पाठीच्या मागे आणि बघावं लागेल की आमिर गडेकर जो एक नावलौकिक प्राप्त असा गोलंदाज, त्या गोलंदाजाला कसं सामोरं जातोय तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशू. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती पुलकचा फटका खेळायचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला अमित नाईक स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सुरेख फेक होतोय, ज्या एकेरी धावसंख्येने आशू आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे. आमिर गडेकर वेगवान गोलंदाज, यावेळी या चेंडूवरती गती पूर्णपणे कमी केली होती आणि त्या फसव्या चेंडूवरती पूर्णपणे फसवलं गेलं. शॉर्ट फाईन लेगला सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि सलामीवीर विशाल लुडबेची खेळी ही समाप्त होताना दिसते ती 4थ्या गड्याच्या रूपात.
कोकण 9चे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं साकार होऊ घातलेली ही कोकण 9 प्रीमियर लीग या स्पर्धेचं दुसरं पर्व हे आपल्याला पाहायला मिळतंय 2022मध्ये आणि शासनाच्या दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून ही स्पर्धा या मैदानावरती खेळवली जाते। कित्येक रसिक हे घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो कल्पेश रोगे नावाचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने। यावेळी डावखुराताच्या फलंदाजाला उजव्या यष्टीवरचा हा वेगवान मारा ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघतंय 22च्या स्वरूपात। एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात। उजव्या हाताचा फलंदाज कल्पेश रोगे हा स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय। या स्पर्धेतनं यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण आपल्या घर बसल्या सुरक्षित या सामन्याचा आपण आस्वाद घ्या, कारण महाराष्ट्रात आणि देशात पाहिलं तर कोरोनाचा कहर आणि म्हणूनच या मैदानावरती काहीशी बंधनं ही पाळावी लागत आहेत। तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू तो आमिर गडेकरचा। डावखुऱ्या हाताचा हा वेगवान गोलंदाज तेज तर्रार मारा पाहायला मिळतोय। बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टिअर केलं जात आहे। कव्हर क्षेत्ररक्षक रिचर्ड साल्टाना स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ती फेक होते यष्टिरक्षकाच्या दिशेने ज्या एकेरी धावसंख्येने तिसऱ्या षटकाची सांगता होते। प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि इलाइगो टस्कर्स ही बाईक ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आपल्याला जाईल। उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने तो बॅटिंग पॉवर प्लेचा षटक। प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती एक कमी धावसंख्या पाहायला मिळते ती मंदार स्पोर्ट मालवण संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मात्र ती कमकुवत फलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज वरचढ ठरतायत आपल्या गोलंदाजीवरती पूर्णपणे फलंदाजांना नांगी टाकायला लावतायत। या मैदानावरती माहुली कास संघाचे गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ज्याने या इनिंगची सुरुवात केली होती तो गोवा राज्यातील वलयांकित नाव टेनिस क्रिकेटवरचं एक गोवा राज्यातलं मोठं नाव संदेश ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो या पॅव्हलियन एंडकडनं कल्पेश रोगेसाठी। यावेळी या चेंडूवरती पूर्णपणे हुल दिली गेली ती कल्पेश रोगेला। त्या पाठोपाठ यष्टिरक्षक याचीही चूक ही परिणामी 22च्या रूपात यष्टिरक्षकाच्या मागे इलाइगो हा चौकार पाहायला मिळतोय। चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या ही 19 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात। प्रथम फलंदाजी मात्र किती धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी माहुली कास संघासमोर ठेवलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील तर या मैदानावरती मंदार स्पोर्ट मालवण संघाच्या फलंदाजांना कंबर कसावी लागेल। गोलंदाजी तेवढी सोपी नसेल मात्र या गोलंदाजांवरती समाचार घ्यावा लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल ती या मैदानावरती। यावेळी उजव्या यष्टीवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जमिनीला घरंगळत जाणारा फटका रोहन साळगावकरचं सुरेख क्षेत्ररक्षण। एकेरी धाव ही कल्पेश रोगेच्या खाती नोंदली जाते तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती ती 20 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात। कोकणचं अग्रगण्य चॅनल्स कोकणच्या लाल मातीतील कोकण 9 आणि ज्या कोकण 9च्या माध्यमातून लॉकडाऊनच्या खडतर काळामध्ये व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल डबल बारी, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव असे वेगवेगळे सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करून कला क्षेत्राला एक वाव दिली होती। 2 निर्णायक धावा मिळत आहेत त्या मंदार स्पोर्ट मालवण संघाला आणि दुहेरी धावसंख्येने 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाज या मैदानावरती आपला बोलबाला सिद्ध करतायत, कर्तबगारी सिद्ध करतायत की माहुली कास संघामधना गोवा राज्यातना खेळाडू हे का आमंत्रित केलं गेलं। यावेळी उजव्या यष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय। निर्धाव चेंडूने सांगता होते ती संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती।
चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय संदेश ठाकूर. याही वेळी फलंदाजाला इथं फॉलो केलं गेलं. ते संदेश ठाकूरकडनं उजव्या यष्टीवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे जी दिशा लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने खुणावत होती, मात्र गोलंदाजाने रणनीती बनवली. उजव्या यष्टीवरती चेंडू बाहेर वळवण्यात यशस्वी झाला आणि निर्धाव चेंडूने सांगता झाली ती संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, त्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा मनसुबा यावेळी असफल ठरतोय. निर्धाव चेंडूने सांगता जात आहे, तर एक सफल आणि किफायतीदार षटक म्हणावं लागेल ते संदेश ठाकूरचं, ज्या चौथ्या षटकामध्ये आपल्याला 7 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात. मंदार स्पोर्ट मालवण संघाची जी प्रारंभीच्या 2 लढती गमावल्यानंतर या लढतीमध्ये विजयाने सांगता होईल का? मात्र गोलंदाज माऊली संघाचे वरचढ ठरतायत. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय षटक क्रमांक 5 आणि डावखुऱ्याचा हाताचा तेज तर्रार गोलंदाज आमिर गडेकर हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये तुमचे पाय खूप महत्त्वाचे असतात आणि जर पाय चालले तर धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जागेवर राहून फटका खेळण्याचा प्रयत्न हा कल्पेश रोगेचा यावेळी असफल ठरताना दिसतोय. याही वेळी उजव्या यष्टीवरचा बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 आणि त्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय तो गोवा राज्याचा वेगवान गोलंदाज आमिर गडेकर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न बहुधा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. एक बेजबाबदार फटका जो संघ प्रारंभीपासून धावांसाठी संघर्ष करतोय, इथंही मात्र तो संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. आमिर गडेकर एका खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि 5वा हादरा बसतोय तो मंदार स्पोर्ट मालवण क्रिकेट संघाला. निम्मा संघ माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज धर्मेश भगत हा मैदानात पावलं टाकतोय. मंदार स्पोर्ट मालवण संघाला एक कमी धावसंख्येचा सामना आमच्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय की काय, ही तमाम शंका या मैदानावरती वर्तवली जाते की नाही, की माहुली कास संघाचे गोलंदाज आतापर्यंत सुरुवातीपासून एक सुरेख कामगिरी करतायत. एक उपयुक्त किफायतीदार गोलंदाजी जी अपेक्षित होती माहुली कास संघाला. प्राथमिक फेरीची लढत एक पराभवाने या सामन्यामध्ये सुरुवात झाली होती, मात्र तो पराभव दूर ठेवून विजयाने त्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद केली जाईल का, ती माहुली कास संघाकडनं. आक्रमक चनीचा खेळाडू धर्मेश भगत हा स्ट्राईक इंचच्या दिशेने, तर डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आमिर गडेकर. यावेळी बॅटची लिडिंग एज शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक जो सापळा रचला गेला होता धर्मेश भगतसाठी, संदेश ठाकूरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 6वा हादरा बसतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते धर्मेश भगतला आणि निम्मा संघ हा माघारी परततोय तो डगआउटमध्ये तंबूच्या दिशेने, तो मंदार स्पोर्ट मालवण संघाचा. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. धर्मेश भगतची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सौरभ कांबळी डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय मंदार स्पोर्ट मालवण संघासाठी. षटक क्रमांक 5 पाहायला मिळतंय आमिर गडेकर, गोवा राज्यातील वेगवान गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूंवरती अतिरिक्त 1 धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती, म्हणजे एक सुरेख नियंत्रित मारा. मात्र त्या नियंत्रित मारायला फलंदाजाकडनं बोथट ठरवलं जाईल का. यावेळी बॅकफुटला जातोय, आपल्या फटक्याला जागा बनवतोय आणि चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने. चेंडूची परती होते ही रिचर्ड साल्टानाकडनं आणि एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय ते मंदार स्पोर्ट मालवण संघाला. एकेरी धावसंख्येने 24 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर मंदार स्पोर्ट मालवण संघ मात्र ही कामगिरी या संघाची खालावताना पाहायला मिळते ती माऊली कास संघाविरुद्ध. यावेळी सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉटवरचा हा चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय, ज्या चेंडूवरती आशूकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता होते ही आमिर गडेकरच्या गोलंदाजीवरती, आणि ज्या गोलंदाजीसाठी आमिर गडेकर ओळखलं जातोय ती एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी ही आमिर गडेकरची पाहायला मिळते माऊली कास संघाविरुद्ध. यावेळी
फलंदाजाला फॉलो केलं होतं उजव्या इष्टीवरती. चेंडू हा शॉर्ट लेन पदीचा रोहन साळगावकर स्क्रीनवरती येतोय. परतीही विलंबाने पाहायला मिळतंय चेंडूची. परिणामी एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होतंय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगमधील शेवटचं षटक म्हणावं लागेल, ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी ही अति आवश्यक. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे तंत्राचा अवलंब करावा लागेल. अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं मोर रिक्स मोर प्रॉफिट. जोखीम तुम्हाला इथं पत्करावी लागेल आणि जोखीम घेऊन ते फटके खेळण्यात यशस्वी झाला तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल का, की एका कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल. महेश साखळकर सज्ज होतोय, अर्थात मलिंगा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातंय, वेग असं तेच तर्रार पाहायला मिळतोय आपल्या गोलंदाजीवरती. तो उजव्या हाताचा गोलंदाज महेश साखळचा. यावेळी चेंडू हा लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. शतरक्षक विकी नाईककडे कुठचीही संधी मिळत नाही. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषा पार करतोय. इलेगो हा चौकार पाहायला मिळतोय, तो या स्पर्धेतील. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारा षटक महेश साखळकर हाताळताना दिसतोय माऊली कास संघाकडनं. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी मिळते. परिणामी सौरभ कांबळेची खेळी ही समाप्त, ही 7व्या गड्याच्या रूपात, ती मंदार स्पोर्ट मालवण संघाविरुद्ध. सुरेख कामगिरी म्हणावी लागेल. माऊली कास संघ प्राथमिक फेरीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला वर्षावर एस देवबाग संघाकडनं. मात्र तिथून झालेल्या चुका सुधारून या 2 सामन्यांमध्ये अतिशय एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवतोय आणि जो आतापर्यंत एक विजय त्यांच्या खाती नोंदला गेला, कदाचित दुसऱ्या विजयाची नोंद केली जाईल का? कमी धावसंख्येचा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय का? रितेश लोणी नवीन फलंदाज लॉस्ट स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळी चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अमित नाईक स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फेक येतंय ही गोलंदाजाकडे. गोलंदाज महेश साखळकरकडनं थोडीशी चूक होते त्या चेंडूवरती ताबा मिळवण्यात. परिणामी एकेरी धावेचं तिहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. ते फलंदाज आशूकडनं तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल तो उजव्या हाताचा फलंदाज रितेश लोणे नावाचा फलंदाज. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा, शरीरापासून थोडासा दूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय तो रितेश लोणेचा. निर्धाव चेंडूने सांगता होते ती रितेश लोणेसाठी. स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला का विश्वास दाखवला याचं उत्तम उदाहरण. यावेळी कव्हरच्या डोकीवरनं चेंडू टोलवण्याचा प्रयत्न रिचर्ड साल्डना झेल खाली येतोय. एक साधा सोपा झेल हा रिचर्ड साल्डनाच्या हातामध्ये विसवताना दिसतोय. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक धावसंख्या धावफलकावरती 34 धावांचं एक साधं सोपं लक्ष ठेवलं जातंय ते मैदानावरती. माऊली कास संघाला आणि 34 धावांचा यशस्वी पाठलाग हा कितव्या षटकापर्यंत केला जातोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. ते माऊली कास संघासाठी दुसऱ्या विजयाची नोंद होईल का, की पराभवाची हॅट्रिक ही मंदार स्पोर्ट मालवण संघाला मिळेल का या मैदानावरती, हे दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. संचिता कोकण नऊचे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं आज साकार होऊ घातलेली ही कोकण नऊ प्रीमियर लीग पर्व दुसरं 2022 आणि महाराष्ट्र देशात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, मात्र शासनाने जी नियमावली दिली होती त्या नियमावलीचं पूर्णपणे अंमलात आणून ही स्पर्धा या आजच्या दिवशी संपन्न होताना दिसतंय. कोकण नऊच्या माध्यमातून आपण पाहिलं गेल्या 2 वर्ष लॉकडाऊनच्या काळामध्ये जे वेगवेगळे उपक्रम खऱ्या अर्थाने राबवले गेले आणि घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न झाला कोकण नऊकडनं. आणि जे आमचे कलाकार होते कोकणातील त्यांना कुठंतरी एक वेगळं व्यासपीठ एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं ते कोकण नऊ. आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल ते कोकण नऊचे संचालक सन्मान्य श्री विकास गावकर
ज्या कोकण नऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल महाडबलबारी सामना, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव, त्याचप्रमाणे श्रावण महोत्सव, ज्या श्रावण महोत्सवमध्ये 130 भजन मंडळांनी सहभाग घेऊन तो श्रावण महोत्सव यशस्वी केला होता. अक्षय तृतीयेच्या या दिवशी 1,00,000 लोकांनी सबस्क्राईब केलं होतं आणि कोकण नऊ चॅनल नक्कीच कोकणातील लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नऊ. या सामन्यासाठी पंच पाहायला मिळत आहेत. MCA मान्यताप्राप्त पंच उमेश मांजरेकर, त्यांच्या साथीला एम्ब्रोस अल्मेडा, तर सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समालोचन कक्षामध्ये मालवणीचा बुलंद आवाज श्री बादल चौधरी. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण घरी सुरक्षित राहा, घर बसल्या या सामन्याचा आस्वाद घ्या यूट्यूबच्या माध्यमातून. कारण पाहिलं तर कोरोनाचं वातावरण आणि त्या कोरोनाच्या वातावरणामध्ये मैदानावरती काही बंधनं नियम पाळावे लागत आहेत आणि म्हणूनच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आपण घर बसल्या घरी सुरक्षित राहून या सामन्याचा आस्वाद घ्यावा. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय आपल्याला पाहायला मिळतंय आणि पूर्ण मैदानाच्या बाजूने आपल्याला इलेगोची टस्कर ही बाईक पाहायला मिळते, ज्याची वाहून नेण्याची क्षमता ही 300 ते 400 kg. शेती आणि शेतीला इतर पूरक व्यवसाय जे भविष्य जाणून या बाईकची निर्मिती केली गेली. नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल. एक सिंधुदुर्गाची मान उंचावणारी ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना परवडण्यासारखी आणि भविष्य काळात आपण पाहिलं तर डिझेल पेट्रोलचे दर हे गगनाला भिडत आहेत आणि याच गोष्टीचा विचार करून आपल्याला या इलेक्ट्रिक्स बाईक्स पाहायला मिळत आहेत. एव्हरग्रीन सामन्याला सुरुवात होताना दिसतंय मालवण तालुक्यातील नवोदित एक उभरता सितारा पायस अल्मेडा गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू हा सबमरीन पद्धतीचा चेंडू खाली राहतोय, जो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा पुनाजी कळंगुटकरचा असफल ठरताना दिसतोय. गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटवरचं मोठं नाव ज्या फलंदाजाने कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवली आणि एक धोकादायक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच पुनाजी कळंगुटकर. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने रितेश लोणेचे प्रयत्न असफल ठरताना दिसत आहेत. परिणामी 2 निर्णायक धावा पाहायला मिळत आहेत त्या माऊलिका संघासाठी. दुहेरी धावसंख्येने पुनाजी कळंगुटकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा आरंभ करतोय तो माऊलिका संघासाठी. पायस पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने ॲडमिशन षटकार या इनिंग मधील षटकार पाहायला मिळतोय तो पुनाजी कळंगुटकरच्या बॅटमधना. पुनाजी कळंगुटकरला धोकादायक फलंदाज का ओळखलं जातं? कित्येक मैदाने ज्याने आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना पळता भुई थोडी केली, गोलंदाजांना नाचवलं खरं तर आपल्या फलंदाजीवरती. असाच यावेळी फटका फसलाय, मिस टाईम होतोय, झेल टिपण्याची नामी संधी, झेल खाली विशाल लुडबे सारखा कसलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि छोटेखानी पुनाजी कळंगुटकरची खेळी समाप्त करताना दिसतोय तो पायस अल्मेडा सारखा गोलंदाज. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेटमधील मोठं नाव पुनाजी कळंगुटकर तर ग्रामीण भागातील पायस अल्मेडा पण या मैदानावरती सुरेख कामगिरी करतोय, दाखवून देतोय की हम भी कुछ कम नाही या इराद्याने सुरेख गोलंदाजी करतोय आणि पुनाजी कळंगुटकरची खेळी ही समाप्त झाली. एक मोठा मासा गळाला लागला तो माऊलिका संघाचा. अवघ्या 34 धावांचा पाठलाग करताना एक छोटा धावसंख्या पाहायला मिळते. मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा सामना मात्र त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, किती षटकांमध्ये केला जातोय माऊलिका संघाकडनं.
याही वेळी सुरेख चेंडू मधली एसटी उद्ध्वस्त करतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. दोन्ही सलामीवीर हे स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र यावेळी थोडंसं कुठंतरी उत्साहाचं वातावरण हे मंदार स्पोर्ट मालवण संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. आणि मालवण तालुक्यातील ज्याला उभरता सितारा म्हणून का म्हटलं जातं, उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याची गणना का केली जातं, तो पायस अल्मेडा आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवून देतोय. माझ्या समोर जरी व्यावसायिक क्रिकेटमधील नावं असली तरी मी सहजासहजी मोठे फटके मारू देणार नाही. या ठाम इराद्याने पहिलं कोकण नावचं सुपर ओव्हर षटक हाताळताना दिसतोय तो मंदार स्पोर्ट मालवण संघाकडनं. नवीन फलंदाज मिस्टर रिचर्ड सल्डना हा मैदानात पावले टाकताना दिसतोय तो माहुली कास संघासाठी. रिचर्ड सल्डना ज्या फलंदाजाने छत्रपती वेंगुर्ले चषक आपल्या फलंदाजीने गाजवला होता, कित्येक मैदानं जे ग्रामीण भागातील रिचर्डने आपल्या फलंदाजीने गाजवले, मात्र यावेळी 34 धावांचा पाठलाग. आणि बघावं लागेल नंबर 3 या क्रमांकावरती फलंदाजीसाठी वर्णी लागते ती रिचर्ड सल्डनाची. पायस अल्मेडा सज्ज होतोय. यावेळी सुरेख चेंडू, या चेंडूवरती सन्मान दिला जातोय तो पायसला. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती या चेंडूवरती. पहिल्या कोकण 9 सुपर ओव्हर षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आणि अवघ्या धावफलकावरती 8 धावा 34 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात. नॉन स्ट्राईक अँड बॅटर नाव सांगा. नॉन स्ट्राईक अँडवरचा फलंदाज संकेत हा नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो माऊली कास संघासाठी. प्रारंभीचं षटक हे समाप्त झाल्यानंतर षटक क्रमांक दुसऱ्या षटकावरती वर्णी लागते ती गोलंदाज सौरभ कांबळेची. डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज. ज्या पद्धतीने पायस अल्मेडाने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल का? बोले तैसा चाले त्याची वंधावी पाऊले या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, डावखुऱ्या हाताच्या संकेतला कसं रोखलं जाईल या मैदानावरती, रणनीती त्याच्यासाठी काय असेल की या चक्रव्यूहामध्ये त्याला फसवलं जाईल का? यावेळी खराब चेंडू मिड विकेटच्या दिशेने प्रहार पाहायला मिळतोय. आणि या इनिंग मधील ॲडमिशन षटकाची आपल्याला पाहायला मिळतोय तो डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही डबल फिगरमध्ये पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. सामना लवकरात लवकर संपवण्याच्या इराद्याने संकेत आक्रमकता दाखवतोय. यावेळी सुरेख हा जमिनीला घरंगळत जाणारा कव्हर ड्राईव्हचा फटका, अर्थात राहुल द्रविडचे आपल्याला नक्कीच आठवण येईल या फटक्यावरती. रितेश लोणे स्क्रीनवरती पाहायला मिळाला ज्या एकेरी धावसंख्येने 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्हीही सलामीवीर हे स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही रिचर्ड सल्डना त्याच्या साथीला संकेत या 2 फलंदाजांवरती येऊन ठेपतंय. आणि बघावं लागेल विजयी उद्दिष्ट किती षटकांमध्ये पूर्ण केलं जातंय. यावेळी रिचर्ड सल्डनाची रणनीती पाहायला मिळते. जोखीम घ्यायची कुठचीही या मैदानावरती गरज दिसत नाही. एकेरी दुहेरी धावा करून विजयाचे सोपस्कार हे रिचर्ड सल्डनाकडनं पूर्ण केले जातील का या ठाम इराद्याने आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने संकेत हा डावखुऱ्याचा फलंदाज. 16 धावा 2 गड्यांच्या मोबत. यावेळी सुरेख हा कव्हर ड्राईव्हचा फटका. तेवढंच नेत्रदीपक झेल हा वाखाणण्याजोगा रितेश लोणेचा पाहायला मिळतोय. सुंदर फटका, मात्र त्या सुंदर फटक्यावरती तेवढंच वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण हे रितेश लोणेचं. तिसरा फलंदाज हा माघारी परततोय. 34 धावांचा पाठलाग. कारण सुरुवातीलाच मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी मात्र आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतत आहेत ते माऊली कास संघाचे. संकेत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मतीन हा मधल्या फळीतील फलंदाज मैदानावरती पावले टाकतोय. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने रिचर्ड सल्डना एका बाजूने मैदानावरती पाय रोवून उभा राहतोय. आणि बघावं लागेल की माऊली कास संघाकडनं विजयाचे शिल्पकार, विजयाचा सोपस्कार कुठचा फलंदाज पूर्ण करतोय. कारण अवघ्या 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली जाईल का की त्या विजयाच्या उद्दिष्टापासून वंचित ठेवलं जाईल हे माऊली कास संघाला. उजव्या हाताचा फलंदाज मतीनसाठी यावेळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जात आहे.
जो कव्हरचा शतरक्षक होता तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि डावखऱ्या हाताचा गोलंदाज सौरभ कांबळी सज्ज होतोय तो आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी चेंडूला सुरेख ड्राईव्ह केलं जातंय. चेंडू येतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. कव्हर शतरक्षक झपकन येतोय विशाल लुडवे. एकेरी धावे संख्येने मात्र यावेळी थोडीशी खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय. थोडीशी दिरंगाई ढिलाई पाहायला मिळाली ती सौरभ कांबळेची. परिणामी जी एकेरी धाव होतं त्याचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं गेलं ते मतीनकडनं. अतिशय सुरेख आपली कल्पकता बुद्धीचा इथं वापर केला गेला. पाहिलं गेलं की क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई दिसते आणि याच संधीचा फायदा उठवला. यावेळी शॉर्ट पुलचा सुरेख फटका डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने ॲडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तो मतीन याचा. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावांचं विजयी उद्दिष्ट. मात्र स्ट्राईक एंडवरचा उजव्या हाताचा फलंदाज सुरेख फटका खेळतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने रिचर्ड हा फलंदाज पाहायला मिळतोय. मात्र यावेळी पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा येतोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे. वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान सामना होतोय. नाणेफेकीसाठी 2 कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. लवकरात लवकर यायचं आहे. वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज कणकवली. जो कर्णधार इथं उशिराने येईल आणि जो कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस विन केलं जाईल. पायस अल्मेडा सज्ज होताना दिसतोय. ज्या पायस अल्मेडाची गोलंदाजी ही हेलकावे खाणारी पाहायला मिळत आहे. चेंडू वळवण्यात यशस्वी ठरतोय तो पायस अल्मेडा. पहिल्या चेंडूवरती रिचर्ड साल्ढानाला स्तब्ध ठेवलंय. सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 24 धावा. टॉससाठी या वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज 11 कणकवली. जो कर्णधार विलंबाने नाणेफेकीसाठी येईल आणि जो कर्णधार इथं उपस्थित असेल त्या कर्णधाराला टॉस विन घोषित करण्यात येईल. पावशतक फलकावर लागतंय ते माऊली कास संघाचं. यावेळी एकेरी धाव निघते रिचर्ड साल्ढानासाठी. ज्या एकेरी धावसंख्येने 26 धावा धावफलकावरती अवघ्या 34 धावांचा पाठलाग आणि विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल ती माऊली कास संघाची. रिचर्ड त्याच्या साथीला मतीन ही जोडी मैदानावरती माऊली कास संघाची. यावेळी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. ज्या स्विच हिटवरती मतीनची खेळी समाप्त होताना दिसते. ज्या स्विच हिटला आपलं म्हटलं जातं की लगे तो आबाद नाही तो बरबाद. यावेळी मात्र थोडंसं नुकसान पाहायला मिळत आहे. ते मतीनची खेळी समाप्त होते ते माऊली कास संघासाठी. मतीनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमित नाईक हा मैदानात पावलं टाकतोय. एक आक्रमक चणीचा खेळाडू, आक्रमक शैलीचा फलंदाज, गोवा राज्यातील एक मोठं नाव अमित नाईक. अमित नाईक आणि त्याच्या जोडीला रिचर्ड ही जोडी मैदानावरती विजयाचे सोपस्कार हे किती चेंडूंवरती पूर्ण करतायत की तो विजय हा शेवटच्या षटकापर्यंत लांबवला जाईल मंदार स्पोर्ट मालवण संघाच्या गोलंदाजांकडनं. सांघिक धावसंख्या ही 26 धावा म्हणजे अजूनही 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद ही माऊली कास संघाची होईल का की तो संभाव्य विजय हा शेवटच्या षटकापर्यंत लांबवला जाईल का. यावेळी उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र शॉट मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते. ही पायस याच्या गोलंदाजीवरती धाव काही मिळू शकत नाही. अजून एक खातं उघडणं हे अमित नाईकसाठी क्रमप्राप्त. यावेळी बॅटची लिडिंग एज घेतोय. चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागलेली ही शर्यत. अखेर चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. परती ही विलंबाने होते आणि 2 धावा निर्णायक मिळत आहेत. त्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 28 धावफलकावरती. आता मात्र अवघ्या 6 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याने या सामन्याचा समारोप केला जाईल का.
हा अमित नाईककडनं पाहणं औत्सुक्याचं. यावेळी चेंडू टोलवला जातोय मिड विकेटच्या दिशेने, सुरेख झेल टिपला जातोय, एका मोठ्या फटक्यांच्या आहारी एका मोहात पाडलं जातंय ते अमित नाईकला. अमित नाईकची खेळी समाप्त होताना दिसते ही माऊली कास संघासाठी. वर्षा वॉरियर्स देवबाग या संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. वर्षा वॉरियर देवबाग संघ टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. वर्षा वॉरियर देवबाग संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. नवीन फलंदाज आमिर गडेकर मैदानात पावलं टाकतोय, तो माऊली कास संघासाठी. तर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती रितेश लोणे उजव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय मंदार स्पोर्ट्स संघाकडनं. स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा आक्रमक चणीचा खेळाडू रिचर्ड साल्डाना पाहायला मिळतोय. नैसर्गिकरित्या उंच देहयष्टी लाभलेला खेळाडू, ज्याचे मोठे फटके हे नेहमी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्या एका मोठ्या फटक्याने या विजयाची सांगता केली जाईल का, की अजून काही चेंडूंचा हा विजय सांगता करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो का. यावेळी कव्हरच्या दिशेने खराब शतक्षण पाहायला मिळत आहे. सौरभ कांबळीचं एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 29 धावा धावफलकावरती. अजूनही 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी माऊली कास संघाला. स्ट्राईक एंडवरती आमिर गडेकर उजव्या हाताचा फलंदाज. यावेळी उजव्या यष्टीवरती बराच बाहेर जाणारा चेंडू पंच अतिरिक्त घोषित करतायत. ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धावांची आवश्यकता. विजयासाठी 4 पावलं मागे दिसतोय तो माऊली कास संघ. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं जी दरी होती ती कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. एका विजयाच्या चौकाराने सांगत होते ही माऊली कास संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद करतोय. तर सलग 3 पराभव हे मान्य करावे लागत आहेत ते मंदार स्पोर्ट मालवण संघाला. एक खराब कामगिरी पाहायला मिळते, मात्र दुसऱ्या विजयाची नोंद ही माऊली कास संघासाठी पाहायला मिळते. पुढील सामना होतोय वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान. हॅलो, संख्येचा सामना आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्यातील हिरो. वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान ही लढत होते आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण जोडले जात आहोत. मालवणीचा बुलंद आवाज मिस्टर बादल चौधरी मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊलकर आपली रजा घेतोय. एका षटकांमध्ये 3 गडी बाद करतोय तो माऊली कास संघाचा प्रजेश नाईक मॅन ऑफ द मॅच ठरतोय. प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे मिस्टर प्रजेश नाईक. मंदार स्पोर्ट्स मालवण विरुद्ध माऊली कास असा हा सामना आताच झालाय आणि यामध्ये माऊली कास या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या सामन्यानंतर
सामनावीर आहे प्रजेश नाईक. प्रजेश नाईक याला मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करते.